या आधी सुद्धा आपल्या पक्षाचे माजी कृषी मंत्री आहेत, त्यांना तर जावं लागलं समजा, पण त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे अनेक वक्तव्ये केली, सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनावर वेदना होतील अशा प्रकारची वक्तव्ये केली. वक्तव्य करायचं आणि त्याच्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची हे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मला सांगा, सोडून द्या, पण तुम्ही काय म्हणला ते सोडून द्या वक्तव्य. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा, आज तो आशेनं बसलाय, बघतोय तुमच्याकडे, आज तुमच्याकडेच अपेक्षा आहेत सगळ्यांच्या, त्याला कर्जमाफी दिली जाणार आहे का, त्याच्यावर एकदा स्पष्ट तुमची भूमिका येऊ द्या की या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाणार आहे का. तुम्ही आश्वासन दिलं होतं, तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केलं की निवडणुकीत आम्ही येतो, सांगतो, निघून जातो, पण खरं काय आहे एकदा कळू द्या जनतेला. एक मिनिट ऐकून घ्या. अगोदर मी मतदारसंघामध्ये आणि मतदारसंघाच्या बाहेर देखील जिथं जिथं अशा काही घटना घडल्यात, काही लोकांचे मृत्यू झालेत, त्या ठिकाणी गेला असताना मी चॅनेलला देखील बातमी दिली होती. माझं मत मांडलं होतं की ही परिस्थिती आहे, आम्हाला शेतकऱ्याला अशा संकटामध्ये आमच्या सरकारची तिजोरी खाली करण्याची वेळ आली आहे, तर आम्ही करणार आहोत. आणि सरकारलाही मी विनंती करतो म्हणलं की आमच्या विकासाची कामं एखादी वर्ष थांबवा, पण शेतकऱ्याला अशा वेळेस आपण मदत करावी, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. आणि ते देखील तुमच्या चॅनलवर आहे, ती बघा. आता कर्जमाफीच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलंय की आपल्याला कर्जमाफी द्यायची आहे, त्याच्यासाठी एक कमिटी बसवलेली आहे, त्याचे प्रमुख आमचे प्रवीण परदेशी आहेत, आणि मग कुणाला कर्जमाफी द्यायची आहे ह्या संदर्भात सरकार विचार करून देणार आहे. बरं, पण तुम्ही आता आश्वस्त करताय महाराष्ट्रातल्या जनतेला की कर्जमाफी दिली जाणार आहे, कारण तुमच्या एका शब्दावर खूप गोष्टी होतात सर. आज राज्यातला सगळा शेतकरी बघतोय हे सगळं, म्हणून मी तुम्हाला विचारतोय.